सांगलीकरांचा संताप आता उघडपणे समोर येऊ लागलाय। कारण विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या खिशावर वाढीव घरपट्टीचा बोजा टाकला जातोय। भीक नको पण कुत्र्यावर, अशी भावना आता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेबद्दल नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत। महापालिकेच्या कार्यालयात हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांची गर्दी, पण त्या गर्दीतून उमटत होती एकच चर्चा, मेट्रो सिटीसारखी घरपट्टी, पण सुविधा कुठे आहेत? पूरपट्ट्यातील मालमत्ता धारकांनाही वाढीव रेडी रेकनर दराचा फटका, निकृष्ट दर्जाचे रस्ते, अर्धवट पूल, दिखाऊ कारंजे, उद्यानांची दुरावस्था, सार्वजनिक शौचालयांची वाईट अवस्था, भाजी मंडईचा तर पत्ताच नाही आणि त्यातही भ्रष्टाचाराच्या चर्चा। नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे, जिथे मूलभूत सुविधा नाहीत तिथे घरपट्टी वाढ कशासाठी? यात आता आणखीन एका मुद्द्याची भर पडली आहे। गेल्या वर्षी वाढीव घरपट्टीला पालकमंत्री यांनी स्थगिती दिली होती, पण नागरिक आता सवाल करत आहेत। सत्ता आणून राजकारणाची पोळी भाजून झाली आणि आता पुन्हा घरपट्टी वाढीचा निर्णय। महापालिका आयुक्तांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करूनच ही प्रक्रिया सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये अधिक संताप व्यक्त होताना दिसत आहे। काही नागरिक तर थेट म्हणाले, आम्हाला विकास हवा पण लूट नको। दुसऱ्या बाजूला महापालिकेकडून हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू, प्रत्येक प्रभाग निहाय टेबल व्यवस्था, कर्मचाऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याचे काम व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। महापालिकेच्या माहितीनुसार हरकतीची पडताळणी झाल्यानंतर जुलैअखेर काही मालमत्तांचा सर्व्हे पुन्हा होणार आहे आणि त्यानंतर अंतिम घरपट्टी बिले दिली जाणार आहेत। पण आता सांगलीकरांचा प्रश्न एकच, झगमगाट आधी की जनतेच्या मूलभूत सुविधा आधी?